अनंत अंबानी यांचा वंतारा आणि पेटा याच्या जाळ्यात अटकलंय कोल्हापूर, नांदणी गाव आणि माधुरी हत्तीन। आता ज्यांना अजून विषय माहिती नाही मी त्यांना आधी विषय सांगतो। गेल्या 30 वर्षाहून अधिक कोल्हापूरच्या नांदणी गावात एका जैन मठात माधुरी नावाची हत्तीन राहते। ती एक वेल ट्रेंड हत्तीन आहे। तिला वेगवेगळ्या धार्मिक कामात सुद्धा सहभागी केलं जातं। ती त्या नांदणी गावाचा एक हिस्सा आहे। तर आता मॅटर असा झालाय, अनंत अंबानी यांना ही माधुरी हत्तीन खूप जास्त आवडली। त्यांना ती त्यांच्या वंतरामध्ये हवीच आहे। मग त्यांनी पप्पांना सांगितलं। मग पप्पांनी पेटा बरोबर सेटिंग करून गेम करण्याचा प्रयत्न केला की काहीही करून माधुरीला वंतरामध्ये घेऊन यायचं। मग आता पेटाच्या गेमला सुरुवात झाली। त्यांनी कोर्टात जाऊन वेगवेगळे आरोप केले की हत्तीनीला बांधून ठेवलं जातंय, तिच्यावर अत्याचार होतोय, तिला मारलं जातंय, तिला खायला भेटत नाहीये। लहानपणापासून ते 30 वर्षाहून अधिक ती हत्तीन तिथे लहानाची मोठी झाली, त्यावेळेला कुठे झोपले होते काय तुम्ही? असे सगळे आरोप करून करून कोर्टाची दिशाभूल करून करून शेवटी वंतारावाले माधुरीला मठातून वंतारामध्ये घेऊन गेले। आता ह्याच्यानंतर कोल्हापूरकर पेटलेत साहजिकच। त्यांना ती माधुरी हत्तीन त्यांच्या त्या जैन मठात परत हवी आहे आणि ही अतिशय योग्य मागणी आहे। कसं ते आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल। आता पेटाचं असं म्हणणं आहे की हत्तीला साखळीत बांधलं जातं। मग काय दोरी बांधणार? घरात कुत्रा पाळल्यानंतर पण त्याच्या गळ्यात पट्टा असतो की तुमच्या अंबानीच्या कुत्र्याच्या गळ्यात पण पट्टा होताच की ज्यावेळेला तो रिंग घेऊन आला। दुसरी गोष्ट, पेटा असं म्हणतं की हत्तीचा पर्सनली वापर नाही केला पाहिजे। लग्न करताना तुम्ही घोड्यावर बसले नाही पाहिजे, घोड्यांना त्रास होतो। हत्ती तुम्ही लग्नात वापरले नाही पाहिजे। मग अंबानीच्या लग्नात हत्ती शो ऑफ साठी कशाला उभा केला होता? हा प्रश्न तुम्ही अंबानीला का नाही विचारला? नवरदेव लग्नाच्या वेळेला घोड्यावर आला नाही पाहिजे, घोड्यांना त्रास होतो। मग तो अनंत अंबानी घोड्यावर कसा आला? त्याचं वजन बघितलंय? मी बॉडी शेमिंग नाही करत आहे, पण प्रॅक्टिकली विचार करा त्याचं वजन किती होतं, त्या घोड्यावर किती प्रेशर आला असेल, त्यावेळेला हे पेटावाले झोपले होते का? पाकिट घेऊन काम करणारे तुम्ही। सगळ्यातलं अर्ध काढून खोटे आरोप करून स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी ह्यांनी हा सगळा मॅटर घडवून आणलेला आहे। म्हणजे अंबानींना नियम वेगळे, आम्हाला नियम वेगळे। हो, हे पेटावाले तर असेच, यांना हे सगळं दिसतंय पण ह्यांना ती रोज होणारी गोहत्या दिसत नाही की ती गौरक्षक रोज जरा युट्यूबवर सर्च करून बघा, मग कळेल। रोज एक दोन दोन ट्रक भरून भरून मांस पकडलं जातं, गो मांस पकडलं जातं। तिथे झोपता का तुम्ही? ते तर इलिगल पण आहे की। अडवा ना तिथे, लावा ना बिल्डिंग, जास्तच लांब कशाला? या इथे आमच्या पडघ्यामध्ये या। आता तोंड नका खोलायला लावू। असे किती हत्ती रस्त्यावर फिरतात, दाखवू गुजरात मधली एक व्हिडिओ दाखवू। हा कोणाला वनतारावाल्यांना दिसत नाहीये का हत्ती? आणि आमची माधुरीला घेऊन वनतारामध्ये आणून बंद केलं। आणि इथे हा मी बडोदामध्ये आहे, बडोदा गुजरात। आता पेटा संघटना कुठं झोपलेली आहे? ही हत्ती गुजरातमध्ये फिरते। अशी किती हत्ती गुजरातमध्ये पण फिरतायत, रस्त्यावर फिरतायत। त्यांना कोण बघायला नाही, त्यांचं कोण नाही, त्यांच्यावर तुमचं लक्ष का जात नाहीये? रस्त्यावर फिरणाऱ्या हत्तींची तुम्हाला गरज नाहीये, या माधुरी हत्तीची तुम्हाला गरज आहे। म्हणून काय तर म्हणे तिला मोकळं वातावरण देत नव्हते। ही व्हिडिओ बघा। अर्ध सत्य सांगायचं, अर्ध सत्य लपून ठेवायचं आणि बस आपल्या मनाला वाटेल ते करायचं। का तर अंबानींनी सांगितलंय, मित्रा महाराष्ट्र या, असं नाही होते ते। आता या सगळ्या गोष्टीला विरोध व्हायला लागला। कोल्हापूरची लोक पेटली, कोल्हापूरच्या लोकांनी जिओचे सिम वापरायचे बंद केले। 2 लाख प्लस लोकांनी मुकमोर्चा काढला। हे राजकारण नाहीये, हे समाजकारण आहे। आणि समाज ज्यावेळेला समाज म्हणून एकत्र येतो ना, त्यावेळेला पॉलिटिक्स, अंबानी कोणी असो, किती मोठा असो, कोणाचीही चालत नाही भावा। आता एवढा सगळा विरोध व्हायला लागला, अंबानीची बदनामी व्हायला लागली। म्हणून त्यांनी काय केलं, अंबानीचा लाडका भाऊ योजना अंतर्गत इन्फ्लुएन्सर्स 1500 रुपयामध्ये विकत घेतले। आता या 1500 मध्ये विकल्या जाणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सचं काम काय? असं पोट्रे करायचं माधुरीला की तिला किती त्रास होत होता, तिला मोकळं वातावरणच नव्हतं भेटत, असं दाखवून स्वतःची इमेज क्लिअर करायला बघायची की आम्ही तर चांगलंच केलंय, आम्ही माधुरीसाठी खूप चांगलं केलंय। तुम्हाला नाही माहिती, तो हिंदुस्थानी भाऊ लोकांना शिवाय देतोय। अरे ज्या समाजाने तुम्हाला मोठं केलं त्या समाजाला शिवाय देताय तुम्ही। उधर उसको लेके जाओ। तुम लोग उठ के वो अनंत अंबानी पे आया कि उसने ऐसा किया, अपना पावर दिखाया या दिखाया। अरे थोड़ा अक्कल लगाओ रे, खाना खाते ना, नहीं खाते ना तुम लोग। अशा लोकांना तुम्ही मोठा करून ठेवले। जनभावना जर तुम्हाला ओळखता येत नसेल तर कसले घंट्याचे इन्फ्लुएन्सर्स तुम्ही। वहां के कोई नेता है, क्या नाम है इसका, राजू शेट्टी। ये देखो राजू शेट्टी, ये राजू शेट्टी ने
7/4/2018 जो आज आंदोलन करेल. आता हिंदुस्थानी भाऊ हे राजू शेट्टींचं लेटर दाखवून जे सांगतोय ना की बघा राजू शेट्टींनी सांगितलं होतं वन विभागाला की हिला घेऊन जा, आम्हाला हिला बघता येत नाहीये, ह्याचं पूर्ण सत्य काय मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला या हत्तीचा जो माऊथ होता म्हणजे जो तिचा खाण्यापिण्याचं बघायचा त्याला अटॅक आला, म्हणजे काहीतरी त्याचा प्रॉब्लेम झाला, तो तिथे अवेलेबल नव्हता. तिच्या खाण्यापिण्यावर लक्ष देणार कोण नव्हतं, म्हणून त्यांनी लेटर दिलं होतं की बाबा आम्हाला हिला बघायला जमत नाहीये, वन विभागाने कृपया याची सोय करावी. पण त्याच्यानंतर त्यांना तो माऊथ मिळाला, तिची खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय झाली. 2018 साली ज्यावेळी मी ते पत्र लिहिलं होतं वन खात्याला, त्यावेळी या हत्ती माधुरी हत्तीची देखभाल करणारा जो माऊथ होता त्याला हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळे त्याला डॉक्टरांनी आता कामावर यायला मनाई केलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये तज्ञ माणसाच्या देखरेखीशिवाय हत्ती बाळगणं या हत्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. आणि हा हत्ती गर्दीमध्ये असतो, लोकांच्या आरोग्याचा सुरक्षेचा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही पत्र वन खात्याला असं लिहिलेलं होतं की आम्हाला दुसरा माऊथ मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये गडचिरोलीमध्ये आमचा हत्ती ठेवा, आमच्या खर्चानं तिथं हत्ती सोडतो आणि आम्हाला माऊथ मिळाल्यानंतर आमच्या खर्चानं घेऊन जातो, असं ते पत्र होतं. आणि हा विषय तिथेच संपला. आता ह्याच्यातलं कसं अर्ध सत्य उचललं, अर्ध सत्य लोकांना दाखवलं आणि लोकांनाच शिवाय दिला की तुम्ही तर गु खाता. वा अरे मूर्खांनो, 2 लाखाहून अधिक लोक या मुखमोर्चात त्या एका हत्तीसाठी सामील झाली. तिला त्यांनी लहानपणापासून बघितलंय, तिची काळजी घेतली म्हणूनच ना. आता ह्या 2014 नंतर हिंदू झालेल्या लोकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, ह्यांचं हिंदुत्व फक्त एका पॉलिटिकल पार्टीशी निगडीत आहे. म्हणजे हे जे सांगतील, हे जे वागतील तेच हिंदुत्व, बाकीचे सगळे मूर्ख. आता या सगळ्यांचा पॅटर्न काय झालाय माहितीये का, 4 समाजासाठी चांगली कामं करायची आणि या चांगल्या कामांच्या आड आपण आपली काळी कामं चालू ठेवायची. म्हणजे कोणी विचारल्यावर सांगता येईल की बघ भाई मी तर धर्मासाठी किती काय काय करतोय, तुम्हाला काय माहिती, तुम्ही माझ्यावर कसं बोट ठेवू शकता. असं गरजेचं नाहीये की 2 कामं जर मी चांगली केली तर बाकीची 2 कामं मी वाईट करू शकतो, हा मला हक्क नाही. आता हे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत ना, एक तर ह्यांचा मुद्दा असा आहे की हे लोक रिसर्चच करत नाही किंवा पैसे आले की हे लोक आंधळे होतात, म्हणजे काहीही बडबडतात. त्या विषयामागचा मेन मोटिव्ह काय, प्रत्येक गोष्टीचे 2 बाजू असतात की नाही, त्या दोन्ही बाजू जाणून घेऊन मग स्वतःचं मत मांडा ना. पाकिटं आली व्हिडिओ बनवली, पाकिटं आली व्हिडिओ बनवली, असं थोडी होतं. मग लोक शिवाच घालणार ना. पण यावेळी कोल्हापूरकरांना मानलं, त्यांनी प्रत्येक गोष्टीला असं सडेतोड उत्तर दिलंय ना. सगळ्यांनी महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्र तसा मस्त झाला नाही अजून आणि पुढेही होणार नाही. किती प्रयत्न करा तुम्ही. आता हिंदुस्थानी भाऊ बरोबर बाकी सगळे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत या सगळ्यांनी वंताराच्या साईडनी व्हिडिओ बनवली की माधुरीला त्रास होतोय. याच्यानंतर कोल्हापूरकरांनी जो त्यांना धरलाय, काय धरलाय भावानो, 1 नंबर. आता ह्याच्यानंतर यांचं क्लॅरिफिकेशन काय, आम्ही माधुरीच्या चांगल्यासाठीच बोलत होतो. मला या पाकिटं घेऊन काम करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना एक गोष्ट सांगायची, तुम्ही जरा शिका ही गोष्ट. कसं असतं, समाजात ज्यावेळेला एखादा मॅटर होतो ना त्यावेळेला त्या गोष्टीच्या, त्या मॅटरच्या 2 बाजू असतात, कळलं. त्या दोन्ही बाजू समजून घ्या, मग स्वतःचं ओपिनियन ठरवा. 4 रील आल्या, 2 गोष्टी व्हायरल झाल्या म्हणून स्वतःचं ओपिनियन ठरवायचं असं नाही. जरा रिसर्च करा. मठातून घेऊन जाताना ती हत्तीने सुद्धा रडली, लोक तिथे रडत होती. ती तुमच्यासारखी पाकिटे घेऊन आलेली लोक नव्हती म्हणून ती तिथे रडत होती. 2 लाखाहून जास्त लोक त्या मुखमोर्चात होती. राजकारणी लोकांची लोक नव्हती, ती समाज होता, तो समाज. आता जे असं म्हणतायत ना माधुरीची काळजी घेतली जात नाहीये, तिला मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे, अरे आपण इथे करू की, लोक तयार आहेत की, डॉक्टर्स आपण मठात घेऊन येऊ, तिची ट्रीटमेंट आपण कोल्हापूरमध्ये करू, वंताराच का. मी आज सकाळीच न्यूज बघितली की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेतली आहे. त्यांनी माधुरीला परत आणण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे आणि ते वंताराचे अधिकारी आहेत ते त्यांनी पण इंटरव्ह्यू दिलाय की आम्ही माधुरीला कोल्हापूरमध्ये परत आणू. आय होप ते आपल्याला फसवत नसतील. तो हिंदुस्थानी भाऊ काय म्हणतोय, मी अनंत अंबानीची बाजू यासाठी घेतोय की तो खरा सत्य सनातनी आहे, बाकीची लोक मूर्ख. हिंदू धर्मात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत. तुम्ही स्वतःच्या परंपरा, स्वतःच्या इच्छा दुसऱ्यांवर थोपण्याचा प्रयत्न करताय आणि ते हिंदुत्व हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. सिंपल ॲज दॅट. ही जी तुमची गोष्ट आहे, स्वतःच्या परंपरा, स्वतःच्या इच्छा आकांक्षा दुसऱ्यावर ठोपणं, ह्यांनी तुम्ही धर्म तोडण्याचं काम करताय, जोडण्याचं नाही. प्रत्येक गावात आमच्या इथे परंपरा वेगळ्या आहेत रे. आम्ही काय बोट ठेवतो, अरे नाही हे तर चुकीचंच करतायत, नाही भाई ती त्यांची परंपरा आहे. काय तर म्हणे हिंदुत्ववादी 2014 नंतर बनलेले. काय सांगताय, कौतुक. हे वंतारावाले हे एवढे फट्टू आहे, त्यांचे एवढे फाट्टे, जे लोक यांच्या विरोधात व्हिडिओ बनवतायत ना त्यांचे व्हिडिओज डिलीट करतायत. भाई एवढी तुमची फाट्टे कशी, तुमच्या माठीत एवढा मोठा हात आहे ना अंबानीचा, काय झालं त्याचं. आणि गोष्ट, हे जे काही इन्फ्लुएन्सर्स आणि हे जे कॉमेंट सेक्शन मध्ये कोल्हापूरला शिव्या देत आहेत, कोल्हापूरकरांना शिव्या देत आहेत, कोल्हापूरकरांना शिव्या. भाई जर त्यांनी शिव्या देणं सुरू केलं ना,
असं तोंड झाकाल आणि निघून जाल. जेवढं मी कोल्हापूरला ओळखलंय, जेवढे माझे 2-4 मित्र आहेत, जेवढे मी त्यांना ओळखलंय, भाई फाडून हातात देतील तुमच्या ते. पण तरी सुद्धा एवढा मोठा मॅटर होऊन सुद्धा कोल्हापूरकर मॅच्युरिटीने वागतायत. ह्याला म्हणतात महाराष्ट्र. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोक कधी कोणाच्या बापाला नाही घाबरले बाबा. आमच्या रक्तातच नाही ना. आय होप कोल्हापूरकरांच्या या लढ्याला यश येईल आणि माधुरी कोल्हापूरच्या नांदणी मठात परत येईल. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू तुम्हाला अशाच कोणत्यातरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत खुश राहा, सतरा बाय, टेक केअर, सी यू अगेन, पीस आउट.